नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पुणे मनपा यांच्याकडून शिक्षण त्यातील प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या मार्फत एक परिपत्रक जारी केलेलं आहे. ते आहे शिक्षकांच्या असणाऱ्या प्रमोशन संदर्भात, पदोन्नती संदर्भात, की ज्यामध्ये मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल किंवा उर्दू माध्यम असेल, त्या शिक्षकांच्या असणाऱ्या प्रमोशन संदर्भात, पदोन्नती संदर्भात जी काही परिपत्रकामध्ये माहिती दिली गेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे या संपूर्ण शिक्षक प्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या शिक्षक वर्गांपर्यंत. आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. तत्पूर्वी आपण शिक्षक भरतीची तयारी करताय आणि टीईटीची पात्रता धारण करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणारे की ज्यांना टीटी अनिवार्य केलेले आहे त्यांच्या प्रमोशनसाठी आणि सेवा अबाधित ठेवण्यासाठी खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन. बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास पात्रता धारण करण्याची यामध्ये खात्रीशीर अशी ही बॅच, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. आणखीन एक विशेष बाब म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ही बॅच परचेस कराल, शिंदे सरांनी बनवलेलं टीईटीचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे अगदी मोफत मिळणार आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी संपूर्ण डिटेल जाणून घ्यायची आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ॲप. हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि इथून पुढचा कालावधी तुमचा अभ्यासासाठी राहू द्या, जेणेकरून तुमचं जे स्वप्न आहे या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होण्याचं ते नक्की साकार होईल यात मात्र शंका नाही. चला जाऊया आलेल्या महत्वपूर्ण परिपत्रकावरती चर्चा करूयात. परिपत्रक आहे कालच्या 2 दिवसापूर्वीचं 30/4/2026 रोजी प्रसिद्ध झालेलं. विषय तिथं दिले गेलेले आहेत. विषयामध्ये काय म्हटलेलं आहे, पदोन्नती. कुणाची पदोन्नती तर पुणे मनपा शाळा ज्या आहेत त्यामधला प्राथमिक विभागात शिक्षण विभागाचं हे परिपत्रक जारी केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कार्यरत ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड माध्यमांच्या उपशिक्षकांकडून पदवीधर पदोन्नतीसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यासाठीचा संदर्भ म्हणून त्याचे शासन निर्णय जोडले गेलेले आहेत. यामध्ये काय नमूद केलेलं आहे ते पण बघूयात आपण. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेकडील मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या शाळांसाठी पदवीधर पदोन्नती देणे प्रस्तावित होते आहे. अंतिम सेवा ज्येष्ठता यादीला अधीन राहून उपशिक्षकांनी खाली नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता परिपत्रक निर्गमित झालेले दिनांकापासून कधी 7 दिवसाच्या आत सर्व उपशिक्षकांची माहिती खालील प्रमाणे सादर करावी. ज्यामध्ये सन 2000 पहिला मुद्दा काय आहे, सन 2020-21 ते सन 2024-25 या 5 वर्षाच्या गोपनीय अहवाल, सन 2024-25 ची मालमत्ता विवरण पत्र दाखल केलेलाचा दाखला, खातेनिहाय चौकशी, फौजदारी खटला चालू अथवा प्रस्तावित आहे अगर कसे याबाबतची माहिती, MSCIT प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, जाती संवर्ग आरक्षण लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी दाखला साक्षांकित प्रत, आणि सर्वात महत्वाचा 5वा मुद्दा डीएड व बीएड प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र व ज्याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया खोळंबलेली होती ते म्हणजे टीईटीचं पात्रता प्रमाणपत्र. त्यामध्ये टीईटी पेपर 2 याचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, पदवीधर शिक्षकांसाठी आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, या सगळ्या गोष्टी घेऊन 7 दिवसाच्या आत कार्यालयीन काम म्हणजे उपस्थित राहून त्या सुपूर्त कराव्यात. ज्यामध्ये रिक्त पदांचाही आकडा दिला गेलेला आहे. 31 मे 2026 अखेर सर्व माध्यमांच्या पदवीधर रिक्त जागा सुद्धा दिलेल्या आहेत. ज्यामध्ये माध्यम आहेत
मराठी, उर्दू, कन्नड. मराठी माध्यमाच्या त्यातल्या गणित व विज्ञान या पदवीधरच्या जागा बघा किती आहेत, 77 एकूण जागा आहेत आणि त्यातल्या रिक्त पद जी आहेत ती 61 आहेत. बरोबर, सॉरी, गणित व विज्ञानाचे त्यातल्या 77 आहेत आणि जी काही भाषा विषयक पदवीधर पद आहेत ती 61. त्यातली समाजशास्त्राची आहेत 26 पद रिक्त. गणित विज्ञानचे 77 आहेत रिक्त पदे, भाषा विषयाची 61 आहेत आणि समाजशास्त्राची 26. उर्दू भाषेची बघूयात आपण. गणित विज्ञानची 14, भाषा विषयाची 2, समाजशास्त्राचं पद रिक्त नाही. कन्नड 2, गणित विज्ञान, भाषा म्हटलं 1, रिक्त पदे, समाजशास्त्र एकही नाही. हे परिपत्रक आहेत. जे जे कुणी या 5 वर्षाची सेवा बजावली असेल आणि पदोन्नतीसाठी जी आवश्यक कागदपत्र लागणारे आहेत त्यामधलं सर्वात महत्त्वाचं टीईटी पेपर 2 पात्रता असतील तर 100% त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. मग मराठी माध्यमाचे असतील, उर्दू माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल. यामध्ये प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, सुनंदा वाखरे यांचं हे परिपत्रकावरती सही आहे आणि वसुंधरा बारवे उपआयुक्त प्राथमिक माध्यमिक तांत्रिक शिक्षण विभाग यांचं 30/4/2026 म्हणजे कालच्या 2 दिवसापूर्वीच हे परिपत्रक आहे. 7 दिवसाचा कालावधी आहे. ज्यांची कोणाची ही पात्रता धारण असेल, पण गणित विज्ञान असू द्यात, भाषा विषयाचा असू द्यात किंवा समाजशास्त्राचं आणि किंवा माध्यमांचं, तात्काळ त्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज करा आणि लवकरात लवकर त्या पदोन्नतीचा लाभ घ्या. एक सुवर्ण संधी चालून आलेले. अशी बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये अशाच काही पदोन्नतीची परिपत्रक जारी केले जात आहेत. त्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.